ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळून आल्याची चर्चा आहे। शिवसेना सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर आज सोशल मीडियावर अप्रत्यक्ष टीका केली। शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी भास्कर जाधव हे एक मुलाखत देत असताना मागून आलेल्या नार्वेकर यांच्या वाहनाचा हॉर्न वाजला। त्यावेळी जाधवांनी कोण आहे म्हणून विचारलं, त्यावर मुलाखत घेणाऱ्या पत्रकारानं नार्वेकरांचं नाव सांगितलं। आश्चर्य म्हणजे त्यानंतर जाधव यांनी नार्वेकर कोण लागून गेला अशी प्रतिक्रिया दिल्याचं समजतं। त्यानंतर नार्वेकर यांनी फ्रस्ट्रेशन अशी पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून काही लिहिलं आहे। ते त्यात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत दिलेल्या पत्राची अंमलबजावणी करण्याची विनंती त्यांनी फडणवीसांना केली। यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत असल्याचंही नार्वेकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। या पोस्टमुळे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि धुसफूस पुन्हा चर्चेत आली आहे। पाहूयात या मुद्द्यावर मिलिंद नार्वेकर, भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे या तिघांनी काय म्हटलंय आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर काय प्रतिक्रिया दिली, आपण तेही पाहूया। नाराजी आहे असं चर्चा लागल्यात, तुम्ही काय नेमकं यावरती भूमिका मांडता? ट्विट केलेलं आहे त्याच्यावर ज्याला समजत ते समजतील। ट्विट केलेलं आहे त्याच्यावर ज्याला समजत ते समजतील। ट्विट केलेलं आहे त्याच्यावर ज्याला समजत ते समजतील। मुळामध्ये मिलिंद नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाद नाही। पहिली सुरुवात झाली ती थोडीशी त्यांच्या गैरसमजातून झाली। खरं तर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर जे आहेत ते माझ्या डोक्यामध्ये बसलेले आहेत, मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो। त्यामुळं नार्वेकर कुठले नार्वेकर हे मला काय फार म्हणजे क्लिक झालं नाही आणि म्हणून मी एका क्षणात बोलून गेलो नार्वेकर असले तर काय झालं। नार्वेकरनं मला वाटतं ते कोण नार्वेकर हा शब्द लागला। भास्कर जाधवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, मिलिंद नार्वेकर आलं तर काय झालं, त्याच्यावर आज मिलिंद नार्वेकरांनी अरे मला वाटतं ह्याच्यात एवढे देशात आणि राज्यात एवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, ह्यांनी पण तेवढे इम्पॉर्टन्स दिला नाही, त्यांनी पण इम्पॉर्टन्स दिलं नाही। हे चालू असतं ना, आता आपल्या वरळीत किती चालू असतं, थोडं थोडं चालू असतं। आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात। तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर म्हणजे 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं। दरम्यान या संदर्भात खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली, आपण तीही पाहूया। मला असं वाटतं की सार्वजनिक मतप्रदर्शन करण्यापेक्षा संयमानं वागलं पाहिजे आणि जर संयम कमी पडत असेल तर थोडा माझ्याकडून घ्या, माझ्याकडून थोडा संयम घ्या आणि मग त्या संयमाचा वापर सार्वजनिक जीवनात करा। हा तुमचा सल्ला आहे तुमच्याच पक्षातल्या नेत्यांना? माझे सहकारी आहेत दोन्ही, भास्करराव जाधव काय, आमचे मिलिंद नार्वेकर काय। पक्षाला सध्या संयमाची गरज आहे, थोडा संयम पाहिजे अंतर्गत बाबीमध्ये।